नमस्कार, मोना स्टोरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण खूप छान अशी स्टोरी पाहणार आहोत, तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। लग्नानंतर अजित का बदलला? अहो ऐका, आज तुम्ही ऑफिसमधून येता येता भाजी आणणार का? अंकिता कुलूप लावता लावता अजितला म्हणाली। हे ऐकून अजित म्हणाला, काय झाले? रोज तर तूच आणते भाजी। अहो आज मला घरी यायला उशीर होणार आहे, कारण मला माझ्या आईच्याकडे जायचे आहे, तिची तब्येत खराब आहे। म्हणून हे ऐकताच अजितचा पारा चढला। तो म्हणाला, तुला रोज माहेरी जाण्यासाठी काही ना काही बहाणा पाहिजे। कधी मम्मीची तब्येत खराब आहे, कधी बापाचा मूड खराब आहे, मग तू इथेच राहा ना। अजित रागारागात म्हणाला। अजितची ही गोष्ट ऐकून अंकिताला राग आला। अंकिता आईवडिलांना एकटीच मुलगी होती। तिने लग्नाआधी अजितला सांगितले होते, मला माझ्या आईवडिलांची देखभाल करावी लागेल। तेव्हा अजितने तिला हो म्हटले होते, परंतु असाच नेहमी चिडचिड करतो। ती निमूटपणे नेहमी अजितची कटकट ऐकून घेते। परंतु आज तिने अजितला म्हटले, ठीक आहे, आता मी घरी पुन्हा परत येणार नाही, तिथेच राहील। अजितने अंकिताच्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही। तिला बस स्टॉपवर सोडून तो कार्यालयात निघून गेला। अंकिताचा मूड खूप वाईट झाला होता। जेव्हा बस तिच्या समोर थांबली, ती पटापट बसमध्ये चढली। ऑफिसचे सर्व पेंडिंग काम लवकर पूर्ण करून ती लंच टाइम नंतर घरी यायला निघाली। परंतु ती घरी येण्याऐवजी तिची मैत्रीण रिया जवळ गेली। दरवाजावर अंकिताला बघून रिया खूप खुश झाली व तिने तिला मिठी मारली। तिच्या चेहऱ्यावर उदासीनता बघून रिया तिला म्हणाली, खरं खरं सांग, काय झालं? अजित सोबत आज तुझं पुन्हा भांडण झालं का? अंकिता म्हणाली, नाही, अशी कोणती गोष्ट झाली नाही, असे ती डोळे चोरून बोलली। रिया म्हणाली, तर तू आता माझ्या जवळून सुद्धा लपवतेस? रिया तिची नाराजगी पाहून बोलली, नाही यार, अशी कोणती गोष्ट नाही जी मी तुझ्यासोबत लपवत नाही। बरं ठीक आहे, तू बस, मी किचनमधून लवकरच येते। थोड्या वेळानंतर रिया चहा नाश्ता घेऊन बाहेर आली। तेव्हा अंकिताने नाश्ता केला। नंतर रिया म्हणाली, सांग आता आरामात, काय झालं आहे? तेव्हा अंकिता म्हणाली, काय सांगू तुला, रोजची खिचखिच। मी तर असली बाई जेव्हा पाहिली तेव्हा ते आमचे माझ्यावर नुसते रागवतात। आता आई वडिलांची सेवा तर आपण केली पाहिजे। मी जेव्हा केव्हा आई वडिलांच्या घरी जायचा विषय काढते, हे नुसते मला रागवतात। मी त्यांना लग्नाआधी सांगितले होते, माझ्या आई वडिलांना माझ्याशिवाय कोणीच नाही म्हणून मी त्यांची सेवा करेल, पण ते आता बदलले। मी काय करू, मला काहीच कळत नाही। तर ही गोष्ट आहे, चिंता नको करू, यावर काहीतरी आपण उत्तर शोधू। अंकिता म्हणाली, काय होणार, मला तर काहीच कळत नाही आहे। एकीकडे आई बाबा, दुसरीकडे पती, मी तर पूर्ण या दोघांच्या मधात अडकली आहे। असं वाटतं सर्व काही सोडून दूर कुठेतरी निघून जावं। रिया, काहीतरी विचार कर आणि नंतर बोलते। तू एकदम बरोबर बोलत आहेस। तू काही दिवस कुठेतरी त्या दोघांपासून दूर राहा, म्हणजे दोघांना तुझी किंमत कळेल। काय तू माझ्या या गोष्टीपासून सहमत आहे? तर रिया म्हणाली, होय, मी बिना विचार केल्यास कोणती गोष्ट बोलत नाही। परंतु यार, कुठे जाऊ? रिया म्हणाली, तू माझ्या जवळच थांब। माझे पती एका महिन्यासाठी अमेरिकेला गेले आहेत, म्हणून मी घरी एकटीच आहे। तर आपण दोघी धमाल करू, मजेत राहू, आपल्या कॉलेजच्या गोष्टी आठवणीत करू। चल तर मग ठीक आहे, काही दिवस मी तुझ्या जवळच राहते। अंकिता रियाला म्हणाली, तू अजितला याबद्दल काही सांगू नको, तेव्हा त्याला माहिती पडेल तुझी किंमत। रियाने आपली मैत्रीण अंकिता आपल्या घरी राहणार आहे ही बाब तिच्या आईवडिलांना आणि सासऱ्यांना सांगून दिली। तसेच अजितला न सांगण्याची सूचना केली। तिकडे अजित ऑफिसमध्ये गेला आणि घरचे प्रश्न विचारून गेले। तो आपल्या कामामध्ये बिझी झाला। नंतर रात्री 8 वाजता ऑफिस संपल्यानंतर तो जेव्हा घरी परतला, तर घराला कुलूप पाहून त्याला सकाळचा वाद आठवला। कुलूप उघडून बडबड करत म्हणाला, कितीही म्हणा करा, पण मॅडम काही आपलं ऐकत नाही, माहेरी जायचं काही बंद करत नाही। भलेही नवऱ्यासोबत भांडण होऊ दे, तरी सुद्धा त्या जाणारच। आता रात्रीचे 10 वाजून गेले, पण अंकिता काही घरी आली नाही। अजितला आता खूप राग येऊ लागला होता। आता तो घरी एकटाच होता आणि ती घरी आली तर आज सोक्षमोक्षच लावतो, या गोष्टीचा असा तो मनोमन ठरवतो। आता रात्रीचे 12 वाजले। आता अजितला तो शब्द आठवला, तू आईबाबांकडेच बरं थांबत का नाही? तेव्हा त्याला स्वतःवरच आता राग यायला लागला। मी रागाच्या भरात काहीतरी बोलून गेलो, असं मनात बडबडला। आता अंकिताला फोन लावायचा विचार करत होता, तेवढ्यात त्याच्या फोनची रिंग वाजली। त्याने फोन उचलला तर काय त्याचे सासरे रमाकांत होते। तो म्हणाला, बाबा काय झालं, इतक्या रात्री का बरं फोन केला? जावई, जरा अंकिता सोबत बोलायची होते। आज ती येणार होती, परंतु ती आली नाही। तिची तब्येत तर ठीक आहे ना, असे त्याचे सासरे बोलले। आता मात्र अजितच्या पायाखालची जमीन सरकली। अंकिता तर तुमच्याच घरी गेली होती, मी तिची केव्हाची वाट पाहत आहे, परंतु ती घरी आली नाही।
अंकिताचे वडील म्हणाले, तू काय करत आहेस? कुठे गेली माझी मुलगी? एवढे म्हणून फोन ठेवून दिला. सकाळ होताच अजित माहेरी गेला. त्याला वाटले कदाचित ती आईबाबांजवळ असेल, परंतु तिथे त्याला ती मिळाली नाही. नंतर तो तिच्या ऑफिसला गेला. तिथे त्याला माहिती पडले की लंच नंतर ती ऑफिस सोडून गेली व आज ती ऑफिसला सुद्धा आली नाही. अजित नाराज होऊन घरी पुन्हा परत गेला. पूर्ण दिवस तो खूप पश्चाताप करत होता आणि माझ्यामुळेच आज हा दिवस आलाय असा तो स्वतः कोसत होता. इकडे अंकितावर या दोघेही रात्रभर गप्पा मारत होत्या. सकाळी जेव्हा डोअर बेल वाजली तेव्हा अंकिताची झोप मोडली, परंतु रिया झोपली होती. त्यामुळे अंकिताने दरवाजा उघडण्याचे ठरवले. तिला वाटले दूधवाला आला असेल. तेव्हा अंकिताने दार उघडले तर तिने समोर 4 विचित्र माणसं उभी होती. ते बघून ती खूप घाबरली आणि दार बंद करू लागली, परंतु त्या अगोदरच त्यांनी तिला पकडले, गाडीत टाकले. जेव्हा अंकिताचे डोळे उघडले तर ती एका कच्च्या घरात होती. ती खूप घाबरली, इकडे तिकडे बघू लागली, परंतु तिला काहीच लक्षात आले नाही. मग ती रडू लागली. नंतर 2 तासाने 2 माणसं आले व तिला तिच्या नवऱ्याबाबत विचारू लागले. तेव्हा तिने तिचा पती अजित आहे असं सांगितले. ते व्यक्ती म्हणाले, अजित नाही, वरुण आहे तुझ्या नवऱ्याचे नाव, खोटं काही बोलू नको, लपवू नको. तेव्हा ती म्हणाली, वरुण माझ्या मैत्रिणीचा नवरा आहे, मला तुम्ही चुकून रिया समजून पकडून आणले आहे. परंतु ते लोक तिला म्हणाले, जास्त हुशार बनू नकोस, तुझ्या पतीचे आमच्या जवळून उधार आहे आणि त्याने पैसे घेतले आहे. जोपर्यंत तो पैसे परत करत नाही तोपर्यंत आम्ही तुला सोडणार नाही. जर त्याने पैसे दिले नाही तर आम्ही तुला विकून टाकू. आता हे सगळं ऐकताच अंकिता अजूनच रडायला लागली. ती खूप घाबरली आणि विचार करायला लागली, अरे देवा, मी कुठे अडकली? मी घरीच किती चांगली होती. मी फालतू अजित सोबत वाद घातला आणि इकडे अडचणीत अडकली. आता रिया विचार करत होती की ही अंकिता कुठे निघून गेली. तिने एक दिवस वाट पाहिली. नंतर तिने तिला कॉल केला, परंतु तिचा फोन स्विच ऑफ होता. मग तिने थोडा विचार केला व ती अजितला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये गेली. तर तिथे तिला अजित भेटला. तिने अजितला सांगितले की ती माझ्याकडे आली होती, परंतु सकाळी अचानक मी झोपेतून उठली तर ती गायब होती. मला तर काहीच कळले नाही. मला वाटले की ती तुझ्याकडे आली असेल, परंतु अजित आता आपल्याला पोलिसकडे जावे लागेल, त्याशिवाय आपल्याजवळ काहीच पर्याय नाही. लगेच अजित व रिया पोलिसांकडे जातात व रीतसर कंप्लेंट देतात. कंप्लेंट दिल्यानंतर 2 दिवसानंतर पोलिसांचा फोन आता अजितला येतो. आम्ही एका ठिकाणी रेड मारायला जात आहोत, तेव्हा तुम्ही आमच्या सोबत चला. तिथे बऱ्याच मुली बाया दाबून ठेवल्या आहेत अशी आमच्या जवळ माहिती आहे. तेव्हा तुम्ही तिथे तुमच्या पत्नीच्या आहे का ते शोधा. तर आता अजित लगेच पोलिसांसोबत निघतो आणि रेड मारतात आणि 4ही गुंडांना पकडून घेतात. तिथे बऱ्याचशा मुली अटकून असतात, त्यांना सोडवण्यात येते, परंतु त्याच कुठेही अंकिता दिसत नाही. आता अजित चक्रावतो. तेवढ्यात पोलीस त्याला म्हणतात, थोडा धीर ठेवा, अजून आतमधल्या खोल्या आपण चेक करू. तेव्हा एका आतमधल्या खोलीत अंकिताचे हातपाय तोंड बांधून असते. तिला पाहताच त्याला आता खूप मोठा धक्काच बसतो आणि त्याला आनंद सुद्धा होतो. तो तिला सोडवतो. अजितला पाहताच अंकिता आता मिठी मारते आणि अजित तिला म्हणाला, मला माफ कर, माझ्यामुळे तू खूप अडचणीत सापडली. मी तुला यानंतर कधीही